फक्त क्रिकेट खेळण्यासाठी हे माझे चांगले मित्र आहेत आणि हे पण एक माहिर क्रिकेटर आहेत. फक्त ते बोलले त्यांच्या वयाप्रमाणे ते आता नाही खेळू शकत. आणि सिट्रा 11 तुम्ही हा मॅच ठेवला, आम्हाला एक संधी दिली ते बोलवायची. असाच मॅच ठेवा, आम्ही तुम्हाला मदत करू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मेलविन शेठ. तर आपण आणि सॉरी मनोज, आणखीन काही कॅश प्राईज लावलेले मेनविल शेटनी, तर त्यांचे आम्ही ज्या खेळाडूंची नावं घेतो त्यांनी लवकर यायचं आहे. सचिन सचित सॉरी, आशिष आणि पंकज. सचित याचे 3000 रुपये, आशिष आणि पंकज यांचे 2,000 रुपये. सचित यांच्यासाठी सचित यांनी सिक्सर आणि बाउंड्र्या मारल्या आहेत, त्याबद्दल मेलविन साहेबांकडनं त्यांना. चला बघा, टायमिंग लावलेलं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 शतकं पूर्ण झाली पाहिजे असं इथं आम्हाला सूचित केलं गेलेलं आहे. 15 मिनिटांसाठी 3 शतकं म्हणजे 3 शतकासाठी 15 मिनिटं. तुम्ही खेळाडूंचा उत्साह वाढवला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर्व मान्यवरांना, तुम्ही आलात तुमचा वेळात वेळ काढून. तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आमच्या सिस्ट्रा क्रिकेट क्लबच्या वतीने खूप आभारी. हो, पहिला चेंडू थोडा फसला गेलेला आहे. चेंडू बघूया. हो, इथं झेल सोडलेला आहे. आणि सोपा झेल खरोखरच सोपा तर नव्हता, खरोखरच कंट्रोल करावा लागला, बॅलन्स ठेवावा लागला, जजमेंट. त्याच्यामुळे थोडा इथं झेल सुटतो. एक धाव मिळते, एक जीवदान मिळते. फलंदाज कोण होता विष्णू? अमीर दाफेदार या खेळाडूला बघा. अमीर दाफेदार या खेळाडूचं नाव क्रिकेटचं एक मोठं नाव आहे, कारण या खेळाडूनं आता जी सुप्रीमो ट्रॉफी झाली त्याच्यामध्ये देखील भाग घेतला होता. तोच तो अमीर दाफेदार. आता मात्र पुढचा चेंडू नशेक यांना पुन्हा यांच्या खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथं थोडा ओव्हरथ्रो होतोय. जिथं 1 धाव ते 2 धावेमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. मनोज, इकडे दोन्ही संघांना विनंती करण्यात येत आहे की जास्त टाइम घेऊ नका. ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे आणि हा सामना 4 ओव्हरचा आहे. तर दोन्ही संघांनी घाई करायचे आहे, टाइम वेस्ट नका करू. आमच्या पंचांना देखील रिक्वेस्ट आहे, त्यांनी थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू फ्रान्सिस. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक आपल्या शतकातील पुढचा चेंडू. इथं चेंडू फसला जातोय. मायकेल समोर आहे आणि फलंदाजी इथं बाद झालेला आहे. मुन्ना इज ऑन द आउट अँड इज कमिंग टू द स्कोर. प्रतिमाचा चेंडू. आम्ही भंडारी आम्ही कोली आगरी डोक्यात घालून तरी यांचा ताव धैरावसाठी मावेरी थँक्यू. बघा, मला वाटतं मनोरी OLPS किंवा मला वाटतं क्लब हाऊस जो संघ खेळतोय त्या संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर हॅट्रिक घेतली तर पास्कू नार्लेकर यांच्याकडून त्यांना 500 रुपये दिले जातील. बघा, आज मला वाटतं इथं भरपूर पैशांचा पाऊस पडणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज फ्रँक उत्तनकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. फलंदाज नंबर आलेला आहे तो फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला दयामया नाहीये. चेंडू जातोय डेप मॅकविडच्या दिशेने 6 या धावसंख्येसाठी. आपले 6 धावसंख्येने खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 9 धावसंख्येवर. चांगला चेंडू. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. मला वाटतं चांगलं शतरक्षण इथं बघायला मिळतंय. फॉर फील्ड खरोखर अप्रतिम असं शतरक्षण. 2 धावा इथं मिळत आहेत. 2 धावा वाचवल्यात लायमन याने चांगल्या शतरक्षणाच्या साहाय्याने. या 2 धावा खूप मोलाच्या आहेत
या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 11 या धावसंख्येवर. पहिल्या शतकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 11 झालेली आहे. हे बघा पहिलं शतक हे मला वाटतं पॉवर प्लेचं तर नाही आहे, कारण 3 शतरक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही, 2च शतरक्षक आहेत. नाही आहेत, 3 शतरक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा येतो शतरक्षण थोडा पुढे होता त्याच्यामुळे थोडं मागे सेलन याला जमलं नाही आहे. पण पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 12. पहिल्या शतकाचा खेळ संपला, धावसंख्या 12. इशरार खान वैयक्तिक 9 वर खेळतोय. अमीर दाफेदार यांनी आपल्या संघासाठी 3 धावा केलेल्या आहेत. हे 2 जे फलंदाज आहेत, हे फलंदाज खूप मोठे फलंदाज आहेत. क्रिकेटची मोठी नावं आहेत हे 2 फलंदाज म्हटल्यानंतर. आणि फलंदाजांनी खरोखरच जो संघ आहे रॉयल स्टनर, जो मीना रोडवरून जो संघ आलेला आहे, खरोखर अप्रतिम असे 2 एक खेळाडू आपल्या समोर दिसत आहेत. दुसरं शतक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथं बोलवलं जात आहे? येस, दुसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज जार्विस हा गोलंदाज आलेला आहे. स्ट्राईकवर स्ट्राईकवर इस्रार खान, नॉन स्ट्राईकवर अमीर दाफेदार. मग ही नावं जर तुम्ही ऐकली असेल तर एखाद वेळेस आता भरपूर अशी काही स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये काही खेळाडू खेळत आहेत. हा जो संघ आहे, हा संघ मला वाटतं आमचे बाजूला बसलेले आमचे माहिती देत आहेत. धावसंख्या झाली ती 12 पहिल्या शतकाच्या अखेरीस. दुसरं शतक जार्विस या गोलंदाजाकडून हाताळलं जाते. देखो बॅट कोणी बॅट न्यायचा नाहीये इथं, अगोदर जरा सूचित करा. जार्विस यांचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म, पुढचा चेंडू खूप मोठा फटका, पण शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडला जातोय. फलंदाज इथं बाद होतोय. उमेश पाटील, विजय पाटील चिखले गावचा हाय दिलदार, हाय अड्ड्यात यांची चर्चा, यांच्या नावात हाय लई जोर. सगळे गॉगल्स स्पॉन्सर केलेले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांना आमच्या मंडळातर्फे, आमच्या क्लबतर्फे धन्यवाद देतो आणि त्यांचा सत्कार करीत आहोत. इथं मान सन्मान होतोय. अजित भंडारी ऑप्टिकल शॉपचे मालक आहेत, ज्यांनी बघा एक सन ग्लासेस आहेत, ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी दिला, त्यांचा इथं सत्कार होतोय. मान्य श्री मायकल पार्लेकर माजी कॅप्टन सिट्रा क्रिकेट क्लबचे, त्यांच्या हस्तून त्याचा सत्कार होतोय. तर आपण सामन्याकडे येणार आहोत. पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज बाद झालेले आहे. धावसंख्या 12. अजित भंडारी थँक्यू. 2 फलंदाज बाद 12 धावा. नवीन फलंदाज येतोय कुणाल कडियाल. येस, कुणाल कडियाल. ही नावं ऐकली का असं वाटतं की कुठं बाहेर सामने चालू आहेत की काय. पुढचा चेंडू मोठा फटका, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. उमेश पाटील, विजय पाटील चिखले गावचा हाय दिलदार, हाय अड्ड्यात यांची चर्चा, यांच्या नाव. त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रत्येक वेळेस ते आम्हाला मदत करत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात, तर आम्ही त्यांचा देखील सत्कार करीत आहोत. तर मी अजित भंडारी यांना विनंती करेन की त्यांनी जरा आमच्या पेद्रू पार्लेकर यांचा सत्कार करायचा आहे. पेद्रू पार्लेकर हे देखील खूप मोठं नाव आहे. तर क्लब हाऊस संघाचा पाठीराखा म्हटलं तरी चालेल, एक सिनियर पाठीराखा म्हणून म्हटलं तरी चालेल. आणि मायकल पार्लेकर यांचे ते स्वतः काका देखील आहेत. खूप सपोर्ट असतं त्यांना. OLPS म्हणा की क्लब हाऊस म्हणा की सिट्रा 11 म्हणा, या व्यक्तीचा खूप सहभाग असतो आणि त्याच व्यक्तीचा इथं सन्मान होतोय अजित भंडारी सरांकडून. तर बघूया या सामन्यानंतर आपण बघतोय की फलंदाज बाद झाले ते 3 आणि धावसंख्या झाली ती फक्त 12. नवीन फलंदाज
दीपेन हायट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे बघा. हायट्रिक बॉल आहे. ओ ये इथं बघितलं मला वाटतं नाही बॅटच्या एजला मला जवळून गेलेलं आहे. चांगला चेंडू होता. थोडं प्रेशर होतं फलंदाज दीपेन यावर पण त्यांनी ते प्रेशर मात्र थोडं कंटेन केलं पण तो चेंडू डॉट जातोय हरकत नाही आहे पण हायट्रिकची संधी जी होती ती हुकलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जार्विस 3 चेंडू टाकलेत 2 फलंदाजांना बाद केले पण एकही धाव दिलेली नाही आहे. धावसंख्या रोखून ठेवली ती 12 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तयार. इथं तर तुम्ही मला वाटतं असा चेंडू दिला तर चेंडू 6 या धावसंख्येसाठी म्हात्रे दर्शन शेलके विनोद पाठे उभा गंभीर शंभू बैल यांचा आणि ख्रिश्चन कोलीस समाज या 2 ट्रस्टने हे ग्राउंड ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामधील कोण मला वाटतं इथं काय त्याचे मान्यवर किंवा काही पद अधिकारी जर असतील तर त्यांनी देखील आमच्या या मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. तुमचा देखील सत्कार इथं होणार आहे कारण जो बघा जागा नसती तर ही स्पर्धा झाल्या नसत्या. पुन्हा एकदा गोलंदाज जार्विस आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक किंजल थोडा मागे होतो. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव कोण आहे मला वाटतं मायकेल. थोडे तिथं जल्दबाजी म्हणावी लागेल मायकेल यांच्याकडे. चेंडू मिळाच्या अगोदरच स्टंप उद्ध्वस्त केले जात होते आणि या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. धाव संख्या झाली ती 20. लहान मुलांनी खुर्च्यावरून उठायचं आहे बघा. शेवटचा चेंडू जार्विस यांचा. पुन्हा एकदा चेंडू आणि ओ येस इथं शतरक्षक होता पण शतरक्षकाच्या 1 लाखाची शर्यत करतैर शंभू बैल बालुशट पाटील. हॅलो सामना त्वरित चालू करायचा आहे बघा. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. 4 षटकाचे सामने खेळवले जातील. एखाद वेळेस वेळ जर भेटला नाही तर 3 षटकाचे देखील सामने होतील किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील षटकाचे सामने होतील पण प्लीज 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवकाश दिला होता. त्याच्यासाठी अजूनपर्यंत 7 मिनिटाचा खेळ बाकी आहे म्हणजे मिनटं बाकी आहेत. नवीन गोलंदाज येतोय ऋषी. स्ट्राईकवर आपण बघतोय फलंदाज अमीर दाफेदार आणि नॉन स्ट्राईकवर दीपेन. येस अमीर याचा एक झेल सोडलेला आहे. मोठा फटका चेंडू जातोय बघा. तुम्ही जर असे चेंडू टाकले तर हे जे गोलंदाज आहेत फलंदाज आहेत ते तुम्हाला असे बॉल सोडणार नाही आहे. तिथं मला वाटतं ऋषी यांच्या काहीतरी पायाला दुखापत झाल्यासारखं वाटते कारण तिथं त्या अगोदर मला वाटतं प्रतीक कतवारे यांनी सांगितलं की तिकडची मला वाटतं जी गोलंदाजाची जी नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या 32. अमीर दाफेदार वैयक्तिक 9 वर खेळतोय. त्याच्यानंतर दीपेन यांनी आपली धावसंख्या 8 वर पोहोचवली 14 वर पोहोचवलेली आहे. पुढचा चेंडू चांगलं शतरक्षण स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण इथं बघायला मिळतं बघा. या खेळाडूचं देखील अंडर एज आहे. खेळाडूने देखील चांगले सामने खेळलेले आहेत आणि खरोखरच छोटी जी मला बोलते वय असते त्याच्यामध्ये या खेळाडूने खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. एक आणखी खेळाडू आहे पण तो जय मात्र या सामन्यामध्ये नाही आहे. या संघामधून नेहमी खेळत असतो
तो आज नाही आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये काही खेळाडूंना इथं संधी भेटलेली आहे. पुन्हा एकदा हो चांगला चेंडू, मात्र बघूया एस पंचांचा इशारा वाईटचा येतो. एक अवांतर धाव, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. या एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 33, 33 या धावसंख्येवर. 33 धावसंख्या झालेली आहे. या शतकातील अजूनपर्यंत काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज. चांगला चेंडू, मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या जवळ फिरतायत आणि ते दाखवतायत की हा चेंडू देखील अमानित आहे. वाईट चेंडू घोषित होतोय. एक आणखी चेंडू वाईट झाल्यानंतर एक धाव बोनस मिळते. चेंडू देखील एक टाकावा लागेल जास्त. धावसंख्या पोचली ती 34 या धावसंख्येवर. मला वाटतं फुल टॉस टाकला जातोय. हाफ साईडला यॉर्कर टाकला जातोय, पण तो वाईटमध्ये कन्वर्ट होतोय. पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट झालेले आहेत. हायट्रिक मात्र झालेली नाही आहे, पण वाईटची हायट्रिक इथं होते. या एक धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा ऋषी बघा, थोडं एज कमी आहे, अनुभव भरपूर आहे. त्याचे डॅडी देखील भरपूर सामने खेळलेले आहेत. NCC स्पोर्टला म्हणा की त्याच्यानंतर कृषी. येस कृषी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. इथं नो बॉल घोषित झालेले आहे आणि एक धाव 1+1 2 धावा मिळत आहेत. आणि फलंदाज बघा इथं बाद होतोय. बिपिन हा फलंदाज इथं बाद झालेला आहे, पण नो बॉल होतोय आणि एक धाव धावून काढलेली आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 37 या धावसंख्येवर. बघा थोडं अंडर प्रेशर गोलंदाज येतोय, कारण 3 वाईटच्या नंतर एक नो येतोय. बघा काही खेळाडू येऊन त्याला सांगतात की काही प्रेशर घेण्याची गरज नाही आहे, आपल्या जवळ देखील चांगली फलंदाजी आहे, आपण देखील या फलंदाजीमध्ये या धावा ज्या आहेत त्या टार्गेट चेस करू शकतो असं त्यांना सांगितलं गेलं असेल. बघूया नवीन फलंदाज येतोय यश. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार ज्याने घेतला होता तो फलंदाजीचा नंबर 6 वर येतोय फलंदाजीसाठी, कारण 4 फलंदाजी तर बाद झालेत 37 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर मीर दाफेदार, नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय यश या फलंदाजाला. पुन्हा एकदा कृषी गोलंदाजीसाठी तयार. इथं बघूया एक झेल उडालेला आहे शतरक्षक चेंडूच्या. कोण शतरक्षक आहे समजत नाही. तिथून मायकेल याच्याकडून झेल सुटला आणि डबल इथं जीवदान भेटते. बघा इथं पहिला देखील झेल सुटला होता, आता झेल सुटतोय. रनआउटचा देखील इथं एक चान्स भेटतोय. असं करून चालणार नाही आहे, कारण भरपूर धावा या शतकामध्ये आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या टोटल पोचलेली आहे ती 39 या धावसंख्येवर. चार चेंडूवर आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. आमचे स्कोरर विष्णू आणि ऑनलाईन स्कोरर डिका स्पोर्ट्सचे जे लाईव्ह आपल्याला कव्हरेज जो बोलतोय तो म्हणजे दीपक यांच्याकडून अशी माहिती येते. आणि पंच बघा एतोस्कर सर आणि मॉन्टी गोडेकर सर देखील आहेत. कृषी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज अमीर दाफेदार. खेळाडूचं नाव घेतलं की लगेच आठवण येते त्या सुप्रीमो ट्रॉफीची. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पण शतरक्षक नाही. तर चेंडू 6 धावेसाठी षटकार आहे. तो षटकार जातोय. चांगली ट्राय, मात्र जबरदस्त 100% दिलं होतं आपल्या या चेंडूसाठी. आता मात्र चांगला चेंडू कार्पेट शॉटच्या वतीनं जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव मिळेल. लायमन यांच्याकडून शतरक्षण झालेलं आहे. या एक धावीच्या साईने धावसंख्या पोचलेली आहे ती 46 या धावसंख्येवर. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला एक मोठा फटका आहे. या शतकामध्ये भरपूर अशा धावा आलेल्या आहेत. हे बघा, थंड अंपायरने मला वाटतं नो बॉलसाठी अपील केलेली आहे. तर प्लीज फ्रान्सिस इथं बघायचं आहे तो नो बॉल आहे की नाही. तर इनास पावल्या तुम्ही देखील या. चला, नो बॉल बघला जातोय. मोंटी सर तुम्ही यायचं इथं. देखो बार बार बोलना पड़ता है. प्लीज मुन्ना भाई प्लीज जरा देखो इधर बता के जाओ, नहीं तो हमने बहुत पंच आपल्याला निर्णय सांगतील. बघा, हेतोस्कर सरांचा आपल्याला निर्णय येईल. आणि नो बॉल आहे. नो बॉल आहे म्हणजे प्लस आपल्याला या चेंडूवर 7 धावा मिळत आहेत. षटकार आणि एक नो बॉल. मात्र फ्री हिट नाही आहे. 7 धावा मिळत आहेत. सर बॉलर चेंज करावं लागेल. विमर आहेत, 2 विमर आहेत. बॉलर चेंज करावा लागेल. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल आहे. धावसंख्या पोचली ती 53. या धावसंख्येवर या चेंडूमुळे धावसंख्या 53 झालेली आहे. चला, त्याचं शतक पूर्ण करण्यासाठी राजन या गोलंदाजाकडे चेंडू दिलेला आहे. स्ट्राईकवर यश, नॉन स्ट्राईकवर अमीर. पुन्हा एकदा गोलंदाज राजन. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चेंडू चांगला अपील आणि फलंदाज सांगतात ना, मला वाटतं पंचांकडून इशारा येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी देखील धाव पूर्ण झाली. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 55. 55 या धावसंख्येवर 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 55 झालेली आहे. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 55. या शतकामध्ये टोटल या 2 धावा देऊन 29 धावा आलेल्या आहेत. म्हणजे थोडं मागडं शतक आहे. त्याच्यामध्ये उत्तुंग आमचे स्कोरर सांगतील की 3 षटकार आलेले आहेत. त्याच्यानंतर नो बॉल आहे, वाईड बॉल आहेत. असं खूप मोठं शतक झालं. आता शेवटचं षटक टाकण्यासाठी लीन पाटील संघाचा संघनायक कॅप्टन आता मैदानावर येतोय षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज अमीर दाफेदार स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकवर आपण यश राणा बघतोय. लीन पाटील याचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज
अमीर. राईट मोर द विकेट मारा आणि पहिला चेंडू इथं टाकला जातो आणि पहिला चेंडू पंच मॉन्टी गोडेकर सरांकडून इशारा येतोय तो वाईटचा. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली. धावसंख्या झाली ती 56. पुन्हा एकदा गोलंदाज लीन. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू. पुन्हा एकदा तुझ्या दोन्ही पंच इशारा करतात. हा चेंडू देखील वाईड आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले गेलेले आहेत. अमीर दाफेदार यांना 2-3 वेळा इथं जीवदानं भेटले. त्या जीवदानाचा फायदा अजूनपर्यंत त्यांनी जसा घ्यायचा तसा घेतलेला नाही आहे. 27 धावसंख्येवर तो खेळतोय. 0 रनावर कॅच पडला होता पण या 27 धावा बघा. 0 नंतर 27 धावा त्यांनी केलेल्या आहेत. बघा चेंडू इथं टाकता मला वाटतं लीन याच्या हाताला जर थोडा मला वाटतं चेंडू सुटलाच नाही. कारण 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड झालेले त्याच्यामुळे गोलंदाजावर थोडं प्रेशर आलेलं आहे. पुन्हा एकदा लीन आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. यस चेंडू चांगला. चेंडू चांगला. बॅटची कट लागून मला वाटतं गेला होता. पुन्हा एकदा जीवदान मिळते मला वाटतं आणि चांगला चेंडू इथं टाकला जातोय लीन यांच्याकडून. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवलेली ती 57 या धावसंख्येवर. 57 57 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू बघा थोडा अखूड आपण बघितला की हाफी जर चेंडू टाकला तर त्या चेंडूला अशीच उत्तरं येतील. मुंबईच्या किनारी अगं मार्टिन कोहली. पुन्हा एकदा गोलंदाज लीन आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन होतो यश या फलंदाजासाठी. आणखी एक मोठा एक चॉप केला जातोय ऑफ साईडच्या दिशेने. कव्हरमधून स्वीपर कव्हरमध्ये पोचतोय. स्टेलन तिथं शतरक्षण करतोय. एकच धाव मिळेल. थ्रो देखील थोडा ओव्हर थ्रो होतो मात्र तिथं बॅकअपसाठी 3 शतरक्षक आहे. एकच धाव मिळेल. या एक धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 70 या धावसंख्येवर. बघा मला वाटतं 2 शतकामध्ये धावा होत्या 26. 3ऱ्या शतकामध्ये धावा आल्या 29 आणि या शतकामध्ये देखील धावा येत आहेत. शतक संपण्याचं मला वाटतं हेच नाही घेत कारण शतक असूनपर्यंत चालू आहे. पहिल्या शतकामध्ये टोटल किती मला वाटतं चेंडू टाकले आम्हाला सांगतील विष्णू. पुढचा चेंडू देखील बघा तिथं देखील शतरक्षक नाही. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी.
त्याच्यानंतर होणारा सामना अर्थातच आर्या बॉईज वर्सेस एनस्पी स्पोर्ट उत्तन चौक या दोन संघाच्या कॅप्टनने लगेच तयार राहायचं आहे. आम्हाला बोलता शेतकरी चलम घेराया शेतावरी बैलाची जोडी सजून बैल काढी जाता शेतावर सकाळपरी. मावशी यो पोऱ्याचा यो काय ते बरा तो दिसते बरा पाहिजे मला योच नवरा. मावशी यो पोऱ्याचा यो काय ते बरा. लगेच सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतरचं समालोचन आमचे मित्र प्रत्येक कतवार आपल्याला देणार आहेत. यस मॅकमिलन टप्पा तुमचं देखील हार्दिक स्वागत. मॅकमिलन गोविंद तुमचं देखील आणि नॅक्सन तुमचं देखील. तसेच मला वाटतं इथं दुसरे रायनल देखील आले त्यांचं देखील सर्व खेळाडूंचं इथं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जर बघितलं तर नक्कीच धावांचा डोंगर उभा केलाय पण नक्कीच त्या चुका तुम्ही केल्या ना. एकच सांगेन मनोरी संघाने त्या चुका केल्या नसत्या तर टार्गेट 50च्या मध्ये असता. आमिर दाफेरचा 0 धावसंख्येवर टाकलेला कॅच त्याच्यानंतर त्याच्या बॅटामधून मला वाटतं ॲटलिस्ट 40 पर्यंत धावा आल्या असतील. 32 धावा आल्यात तर बघा हा धावा मायनस झाल्या असत्या. परत एकदा संधी झाली होती त्याच्यानंतर लेफ्ट हँडेड फलंदाजा सुद्धा झेल टाकला. त्याच्यानंतर 2 षटकार लागले. चुका भरपूर झाल्या. जर त्या चुका झाल्या नसत्या तर टार्गेट 50च्या मध्ये असता. श्रेयस याच्यानंतर होणारा सामना तर यस पंचामार्फत आम्हाला लेट्स प्लेचा असा इशारा. यस टायमर चालू करायचा आहे. 3 षटकासाठी 15 मिनिटं आहेत. बघूया सलामीला सलामीवीर जोडे आले ती म्हणजे बघूया फरहान किधर गया फरहान.
बघूया राकेश आलाय पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू तेज तरार, नक्कीच एकदम नजरेच्या समोरून हा उडलेला चेंडू होता. प्रिन्स स्पोर्टचे मला वाटतं मालक संतोष कोहली हे देखील आमच्यामध्ये उपस्थित झाले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर तुमचं या संपूर्ण सित्रा क्लब तर्फे. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून नक्कीच मला तर मॅचसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले आहेत. बघूया पुन्हा एकदा राकेश. यावेळी बघूया पंचांकडे बघावं लागेल. या ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. अवांतर धाव संघाची सुरुवात होत आहे. एक धाव, कारण इथून प्रत्येक षटकामागे तुम्हाला ऍटलीस्ट 15+ धावा. तर बघा इथून नक्कीच क्लब हाऊस संघाला नक्कीच आव्हान आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. नक्कीच प्रसाद पावल्या सरांच्या मार्फत हे पारितोषिक लावण्यात आलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. तर नक्कीच इथून एकेरी दुहेरीने काही होणार नाही. नक्कीच इथून हवाई सफर फटके मारायला कारण बघायला गेलो तर 75 4 ओव्हरमध्ये म्हणजे प्रत्येक षटकामागे 19 धावा. नक्कीच इम्पॉसिबल, थोडंसं कठीण आहे, पण नक्कीच जर तशाच पद्धतीची फटकेबाजी झाली तर होऊ शकतात. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज काढायच्या आहेत. यावेळी जबरदस्त फटका फ्रँक उत्तनकर यांच्या बॅटामधून निघाला उत्तुंग षटकार. आणि बँकच्या अकाउंटमध्ये 100 रुपये जमा होतील. इथून अजून मला वाटते नक्कीच बघूया पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा उडवलाय. क्या बात आहे फ्रँक, जबरदस्त. जबरदस्त फटकेबाजी. बघूया पुन्हा एकदा. यावेळी नक्कीच राईज होते चेंडू. सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. पंच आमच्यापर्यंत बोलतील अवांतर धाव संख्येने संघाची धाव संख्या होईल ती म्हणजे 15 धावा पूर्ण. नक्कीच सरासरी गाठत आहेत फ्रँक. मैदानाच्यात नक्कीच फटाके फोडत आहेत असंच म्हणावं लागेल. तर नक्कीच आज ईस्टर आणि उद्या देखील गोराई परिसरात नक्कीच माऊलीचा सण आहे. तर नक्कीच 10:30 वाजता मोठं सणाची मिस आहे. नक्कीच सर्वांना ही अनाउन्समेंट आहे, जर जायचं असेल तर नक्कीच 10:30 वाजता सणाची मिस आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलूया पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. बघूया चेंडू जास्त काल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आराफत, आणि आराफत यांच्या डोल्यावर मला वाटतं सूर्य आला होता आणि कॅच जज करता आला नाही, पण 3 धावा पालन पूर्ण केल्यात. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट्स म्हणावी लागेल. अजूनही शेवटचा चेंडू टाकून व्हायचा आहे. नक्कीच घरचं मैदान होतं आणि इथून फक्त गोलंदाजी थोड्याशा चुका झाल्या, त्या जर झाल्या नसता नक्कीच सामन्याचा रंग काय कमी होणार नाही. कारण नक्कीच फ्रँक एका बाजूने एकटा नडतोय. फ्रँकने गोलंदाजी देखील चांगली केली होती, फ्रँक फलंदाजी देखील चांगली करतोय. बघूया पुन्हा एकदा राकेश पुढचा चेंडू घेऊन. यावेळी देखील चांगला फटका आहे. बघूया इन द गॅप आहे क्षेत्ररक्षक तिथे नजीब आहेत, पण नजीब याचा चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एकच धाव दिवस आहे. एक धाव संख्येने संघाच्या धावा होत आहेत, त्या म्हणजे 19 धावा. 19ची सरासरी प्रत्येक षटकामागे गाठायची आहे.
वाटतं आमिरभाई काहीतरी सांगतात. गॉगल द्यायचा आहे. कमिटीने द्या, खेळाडूने जाऊ नका प्लीज. कमिटीकडे द्या. बघूया पहिलं षटक संपलेलं, 19 धावा झाल्यात. नक्कीच 19ची सरासरी ती गाठायची आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा, कारण की 2 उत्तुंग षटकार आपण फ्रँक यांच्या माध्यमातून बघितलेत. बघूया षटक क्रमांक 2 घेऊन नक्कीच मागील मॅच मध्ये का अफलातून मोक्याच्या शैनी येऊन जे अफलातून षटक टाकलं होतं ना 2 धावांचं, तोच गोलंदाज अजीब. बघूया स्ट्राईकवर असतील लिन, तर नक्कीच लिन यांच्या बॅटमधून मोठा फटका आला नाही. नक्कीच जर तो देखील आपला रंग दाखवायला चालू केला तर नक्कीच शेवटपर्यंत सामना जाऊ शकतो. पुन्हा एकदा अजीब. यावेळी बघूया नक्कीच ऑफ स्टंप सोडून जरा चेंडू अवांतर धाव, 20 धावा पूर्ण होता तिथून. नक्कीच धावांचा डोंगर आहे पण नक्कीच पाठलाग करत आहे. ह्यावेळी बघूया नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण नक्कीच खासियत आहे अजीब याची, चेंडूला रोल करत असतो पण नक्कीच इथून फ्रँक याला स्ट्राईक घ्यावी लागेल कारण त्याच्या बॅटामधून धावा आल्यात. नक्कीच तेच करावं लागेल. आमिरने स्ट्राईकसाठी नक्कीच त्या लेफ्ट हँडेड फलंदाजाला बाद केलं होतं कारण नक्कीच तो कॉन्फिडंट होता की मी बॅटिंग करू शकतो, हवीची साथ मला आहे आणि नक्कीच तेच त्याने दर्शवलं शेवटच्या ओव्हरमध्ये. बघूया पुन्हा एकदा अजीबकडे जाऊया. अजीब यांच्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन लिन यांच्यासाठी. यावेळी नक्कीच ऑफस्टमच्या भरपूर बाहेर असलेला चेंडू आहे, एकच वाईड असला कारण नक्कीच शफल झाला तरी खेळाडूला तर बाहेर चेंडू टाकला तरी तो नक्कीच वाईडच दिला जाईल कारण भरपूर नियमावली आपण क्रिकेटमध्ये बघतोय. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका मारायचा, बॅटवर चेंडू येत नाही, एकदा पूर्ण तरी दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही कारण नक्कीच फ्रँक याला स्ट्राईक ठेवायचे आहे. अजीब एक जबरदस्त गोलंदाज, आतापर्यंत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत आहे. 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूवर 3 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा अजीब मारा करेल फ्रँक यांच्यासाठी. फ्रँक याने मागील ओव्हरमध्ये अतिशय चांगली यावेळी देखील पाहिलं, क्या बात आहे फ्रँक. फ्रँकला ह्या बॉल फुटबॉल सारखा दिसत आहेत का नक्कीच का अफलातून प्रहार त्याच्या माध्यमातून होत आहे. तर प्लीज जास्त वेळ वाया घालू नका. नक्कीच फ्रँकच्या कोट्यामध्ये बघायला गेलो तर आतापर्यंत 300 रुपये जमा झालेत. नक्कीच प्रसाद पावले यांच्याकडून आव्हान आहे, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. क्लब हाऊस यावेळी बघूया खोलात टाकला आणि यस यावेळेस यष्ट्यांच्या एकदम समोरासमोर पकडला गेलाय फ्रँक. क्लब हाऊस या संघाला प्रत्येक खेळाडूला जो षटकार मारेल त्याला प्रसाद पावले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. तर 300 रुपये फ्रँक यांनी कमावलेले आहेत. येणाऱ्या फलंदाजीला देखील मी विनंती करतोय की त्यांनी षटकार मारा आणि प्रसाद पावले यांनी जे 100 रुपये लावले ते कमावा. बॅक टू प्रतीक. थँक्यू. बघूया नवीन आलेले फलंदाज
क्रिंजल गारोडे गेल्यात बघूया इथून क्रिंजल कडून देखील मोठ्या अपेक्षा असतील आणि नक्कीच इथून एक मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्येकडे पाहिलं तर धावसंख्या झाले 28 धावा झाल्यात. नक्कीच जबरदस्त कमबॅक अजिब यांच्या माध्यमातून बघितला आहे. यावेळी क्रिंजलने देखील आल्यालाच आपले इरादे स्पष्ट केल्यात. शंभर जातील. प्रसाद पावले यांच्या हस्ते पारितोषिक लागण्यात आलाय. जबरदस्त फटका बघितला. इथून एक मोठा फटका आला तर 40च्या घरात. म्हणजे शेवटचं इक्वेशन थोडस कमी असेल. धावांचा पाठलाग होतोय. नक्कीच धावा ज्या रन रेटने लागत होते ते येताना दिसत आहेत. बघूया पुन्हा एकदा. यावेळी नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे दूरवर. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघाच्या धावा पूर्ण होतात. ते म्हणजे 35. 12 चेंडू आणि 40 म्हणजे 12 मध्ये तुम्हाला 6 फटके मोठे मारायचे आहेत. बघूया डिझेला संधी. आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला निराळा. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. तर बघूया षटक क्रमांक 3 घेऊन इथून यश जाधव आल्या. 12 चेंडू 40 धावांची गरज. इथून 6 षटकार मारायच्यात 12 चेंडूवर आणि क्रिंजल याच्यामध्ये ती क्षमता आहे. बघूया आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन यश क्रिंजल यांच्यासाठी. पहिला चेंडू बघूया. एकदम यष्ट्यावर टाकलेला चेंडू आणि यष्ट्यांच्या समोरासमोर भेटत आहेत. तर नक्कीच प्रिन्स स्पोर्टचे मालक संतोष कोहली यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. बघूया बघूया यश जाधव जॉर्विस गेल्यात. बघूया इथून इनसाइड आउट खेळून खेळलेल्या. बघूया क्षेत्ररक्षक आराफत आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा नक्कीच पलून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या आपण बघितली तर 37 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू टाकून व्हायच्यात. यश जाधव आपल्या पहिल्या चेंडूवर नक्कीच क्रिंजल यांना बाद केलं. बघूया पुढचा चेंडू घेऊन यश. यावेळी नक्कीच वेट करून खेळायचा होता पण नक्कीच बॅट आणि बॉलचं नक्कीच समांतर होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा यश
यावेळी पुढे येऊन खेळायचं होतं बघा. चेंडू हवेमध्ये आहे. दूरवर्षत रक्षक आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. तर नक्कीच आता सामना थोडासा एकतर्फी होताना बघत आहोत. तर नक्कीच जर मनोरी संघाने क्लब हाऊस संघाने त्या चुका केल्या नसत्या तर नक्कीच सामन्याला आता भरपूर रंग असता. आणि 50च्या मध्ये यावेळी नक्कीच मोठा फटका मारायचा होता. बॅटवर चेंडू चांगल्या रीतीने लागला नाही, पण एक धाव निश्चित तिथे भेटेल. फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या 39. याच्यानंतर देखील एक षटक टाकून व्हायचा आहे. बघूया. यावेळी चांगला फटका आहे, पण फटका फसला गेला असंच म्हणावं लागेल. थँक्यू डीजे. तर बघा नवीन फलंदाज डॅनी गेला. डॅनीसाठी आव्हान लागले. जर डॅनीने 2 षटकार मारले तर 5-7 पावले यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. नक्कीच इथून षटकारांची गरज तर आहे, पण बघूया षटकार मारले जातील का. नवीन गोलंदाज शोएब पवार. बघूया शोएब पिला चेंडू घेऊन लीन यांच्यासाठी. लीन सलामीपासून एकही अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही. ह्यावेळी कशाला चेंडूला सोडून दिला समजलं नाही. बघूया पुन्हा एकदा शोएब. ह्यावेळी बघूया फटका हवेमध्ये. तडियाल कुठली चुकी करणार नाही. लीन याला देखील परतावं लागेल. बघूया पुढचा फलंदाज कोण असेल. मामाच्या पोरीला एका धक्क्यात पटवली. मामाच्या पोरीला एका धक्क्यात पटवली. तर वाटतं संतोष कोहली साहेबांचा देखील इथे देखील यचोतीत मान सन्मान करण्यात येत आहे. आणि मी इन्व्हाइट करेन इनास पावले यांना. वाटतं नॅच गेलेले आहेत. इनास लाकरी हे यांच्या शुभ हस्ते मान सन्मान करण्यात येत आहे. आणि कीच चांगला चेंडू फक्त आणि फक्त या षटकातील आता. तर नक्कीच प्रेक्षक देखील म्हणते की डॅनी यांना एक दोन चेंडू तरी खेळू द्या. बघूया शोएब. यावेळी बघूया पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. आणि यश जाधव चांगला झेल. वाटतं नॅश जातील आता. नॅश यांना देखील पारितोषिक असेल. तर डीजेला संधी देतोय.
डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात नॅश गेल्यात बघूया इथून. हॅलो हॅलो बघा नॅश यांनी जर मला वाटतं डॅनियलला जर स्ट्राईक दिला आणि शेवटच्या चेंडूवर त्यांनी जर षटकार मारला तर प्रसाद पावले यांच्याकडून जरा 500 रुपये दिले जातील. पण स्ट्राईक देणे हे महत्वाचं आहे. डॅनी पावले यांच्यासाठी प्रसाद पावले आणि शेवटच्या बॉलावर जर षटकार मारला स्ट्राईक दिली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. बॅक टू प्रतीक. येस मग यावेळी नक्कीच स्ट्राईक भेटेल पण बघूया तो षटकार येईल का. गोल्डन षटकार. संघ जिंकणार नाही पण नक्कीच 500 रुपये खात्यामध्ये येतील. बघूया शोएब. म्हटलं शोएब यांच्यासोबत कॉम्प्रो करायला हवाय की कंपल्सरी षटकार मारावा लागेल असं प्रसाद पावळ्या सांगतोय. 500 रुपये कमवायचे असतील या चेंडूवर षटकार मारावा लागेल. तर बघूया शेवटचा चेंडू आहे. अजूनही भरपूर धावांची गरज आहे. षटकार येईल का. आणि बॅड लक. तरी असं हार्ड लक म्हणे ना क्लब हाऊस मनोरी संघ आणि त्याचप्रमाणे गुड लक कॉंग्रॅच्युलेशन ते म्हणजे रॉयल स्टनर्स मीरा रोड. तरी मला वाटतं 200 रुपये डॅनी यांच्यासाठी जमा झालेले आहेत. जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना या इनिंग मध्ये वैयक्तिकरित्या 32 धावा बनवल्या मिस्टर आमिर दाफेदार. वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा. आमच्या शंभू बैलाचा अटॅक कोणी नाद नाही करायचा. बालुशेत छकडे वाल्याचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. हॅलो दया दया जिथे घोडा असेल त्यांनी पवेलियन बॉक्स मध्ये यायचंय. दया स्वर्गीय बालुशेठ पाटील साऱ्यांसाठी होता मनान लई दिलदार. टंका त्याचे नावाचा वाजतई साऱ्या रायगड जिल्ह्यावर. बालुशेठ पाटील